श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीरामभगवान् श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं सार्वजातं सहगणा साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण परमानंद सहगणा शाखान्विताश्च नमो विष्णुपदाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे वंशाकल्पतरुभ्यश्च सिन्धुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्ण। आपल्या सर्वांच्या सत्संग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आज मला श्रीमान रामगोंदे प्रभू या ठिकाणी विशेष मला या ठिकाणी घेऊन आले आजच्या सत्संगसाठी आपल्या सर्वांचा संग देण्यासाठी। तर प्रभूजींचं विशेष आभार व्यक्त करतो। तर आज एका विशेष आपण सेवेविषयी आपण चर्चा करणार आहे। तर ही सेवा इस्कॉनमधल्या प्रत्येक भक्तासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा आपल्या जीवनाचा अविभाज्य असे एक अंग आहे सेवेचं। तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। तर जसं श्रीमद भागवतम या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण जेव्हा या भूतलावरील आपल्या लीला समापन केल्या आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या धामी भगवान श्रीकृष्ण हे निघून गेले, तर त्यानंतर व्यासदेव जे आहे एका श्लोकाची रचना करतात। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा भागवतमधला श्लोक आहे। कृष्ण स्वधामुपगते धर्म ज्ञानादिभिः कलो नष्ट दुष्यामेश पुराणर्को दिनोदिता। की भगवान श्रीकृष्ण कृष्ण स्वधामुपगते, भगवान श्रीकृष्णाने जेव्हा या आपल्या भूतलावरील लीला समापन केल्याने जेव्हा
आपले स्वधाम उपगते, स्वतःच्या निजधामी जे आहे भगवान श्रीकृष्ण निघून गेले. तर त्याबरोबर काय झालं, कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञान आदि भी सह, धर्म और ज्ञान, धर्म आणि ज्ञान याच्या सहित भगवान श्रीकृष्ण निघून गेले. म्हणजे भगवंतासोबत धर्म आणि ज्ञान पण निघून गेलं. तर मग आता धर्म आणि ज्ञान निघून गेल्यानंतर काय राहिलं इथं, काय राहील, धर्म नसलं काय राहणार, अधर्म राहणार, आणि ज्ञान नसेल तर अज्ञान राहील. मग विचार करा, जर धर्म नसेल आणि ज्ञान नसेल तर हे केवळ अधर्म राहील आणि अज्ञान राहील. तर जर अधर्म जर राहिला तर परिणाम काय होईल, काय होईल, सगळे पाप कर्मच करत राहतील, सगळे पाप कर्म सगळं चालेल या ठिकाणी. आणि ज्ञान नसेल, अज्ञान असेल म्हणजे जीवनामध्ये दुःखच दुःख, म्हणजे पाप आणि दुःख. आणि ह्यामुळं समाज जो आहे कधीही सुखी राहू शकत नाही. ह्या दोन गोष्टी जर सामाजिक जीवनामध्ये जर असतील तर कधीही तो समाज सुखी राहू शकत नाही. तर म्हणून कलो नष्ट दृश्यामेश, म्हणजे कलियुगातील हा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी पुराण अर्को दिनोदितः, पुराण सूर्यासमान तेजस्वी असं श्रीमद भागवत महापुराणाचा काय झालेला आहे, उदय झालेला आहे भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर. तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे हे समजण्याचं आपल्याला, कारण श्रीमद भागवत हे अमर पुराण, चैत्र महापुराण याला म्हटलेलं आहे की या भागवतमध्ये कोणताही मन नाहीये आणि शुद्ध भगवंतांचं भक्तीचं तत्वज्ञान, भगवंतांचं प्रेम प्रदान करणारं असा हा श्रीमद भागवतम ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ जसं भक्ती सिद्धांत आपले श्री ठाकूर श्री प्रभुपादांचे गुरु महाराज या भागवतविषयी म्हणतात की या विश्वामधील सगळं साहित्य जरी नष्ट झालं आणि केवळ श्रीमद भागवतम जर शिल्लक राहिलं तरी या जगाचं काही नुकसान नाहीये. मला एवढे 18 पुराण, उपनिषद, वेद ते झालं किंवा भौतिक जे काही सगळं साहित्य या जगातील असो, सगळं जरी नष्ट झालं तरी काही नुकसान नाहीये, केवळ श्रीमद भागवतम जर शिल्लक असेल तर. तर किती महत्त्वपूर्ण भागवतमला स्थान हे आपल्या भगवंतांनी आचार्यांनी दिलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात गीता भागवते करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर गीता भागवत भगवंतांचं अखंड चिंतन करून देणारं असं एक साहित्य आहे. तर म्हणून ह्या ज्ञानाची समाजाला खूप आवश्यकता आहे आणि श्रील प्रभुपाद यांनी हे ज्ञान संपूर्ण विश्वभराला प्रदान केलं. श्रीमद भागवतावर निरूपण करून आणि श्रील प्रभुपादांनी त्याचबरोबर अनेक अशा पुस्तकांचे लिखाण केलं आणि याच्याद्वारे श्रील प्रभुपादांनी हे ज्ञान काय केलं, संपूर्ण जगाला प्रदान केलं. तर एक साधू जे असतात किंवा भगवंतांचे भक्त असतात तर त्यांची करुणा म्हणजे कशा प्रकारे असते आपण बघू शकतो की किती त्यांची सर्व जीवांच्या कधी करुणा असते. त्यांना इतरांचं दुःख जे आहे ते पाहवत नाहीये. जसं श्रील प्रभुपाद जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला जेव्हा पोचले, अमेरिकेला गेल्यानंतर प्रभुपादांनी तिथली सगळी परिस्थिती जेव्हा त्यांनी पाहिली आणि ती पाहिल्यानंतर प्रभुपादांच्या डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी आले. कारण सगळे लोक पापाचरणच करत होते, भगवंतापासून भगवंतांना विसरून चारी नियमाचं हे करत होते, तोडत होते आणि केवळ पाप कर्मच करत होते. तर हे बघून श्रील प्रभुपादांना करुणा उत्पन्न झाली, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तर एका भक्ताचा स्वभाव असा असतो की त्याला परदुःख दुःखी म्हणतो ना, पण एक म्हण आहे की परदुःख, इतरांचं दुःख बघून भक्त जो आहे तो स्वाभाविक दुःखी होतो. तसं श्रील प्रभुपादांची करुणा होती की ह्या सर्व जीव भगवंतापासून विमुख होऊन पापाचरण करत आहेत, कर्मामध्ये लिप्त झालेले आहेत आणि अतिशय दुःख भोगत आहेत. तर हे बघून प्रभुपादांच्या करुणा उत्पन्न झाली आणि त्या करुणेमुळं संपूर्ण जगभरात प्रचार झालेला आहे. श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांचे पिता वसुदेव जेव्हा द्वारकेमध्ये असतात तर त्यावेळी
नारद मुनींचं आगमन त्यांच्या महालामध्ये होतं आणि नारद मुनींचं आगमन झाल्यानंतर वासुदेव जे आहे जसं साधूंचं आले ते साधू की त्यांचं स्वागत करणं, त्यांचं सत्कार करणं, त्यांना आसन देणं, तर या प्रकारे त्यांच्याशी प्रेमानं संभाषण करणं, त्यांची स्तुती करणं, तर हे सगळं काही त्यांनी केलं. आणि त्यांची जेव्हा ते स्तुती करत असतात नारद मुनींची, तर त्या स्तुतीमध्ये एक श्लोक जो आहे तो खूप सुंदररित्या एका भक्तांची महिमा वर्णन करणारा नारद मुनींच्या विषयी ते श्लोक सांगतात. त्यामध्ये ते म्हणतात भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च सुखा एव हि साधूनां त्वमदृश्यच्युत आत्मना. तर हा श्लोक जेव्हा नारद मुनी त्यांना म्हणतात, हे वसुदेव नारद मुनींना त्यांची स्तुती प्रित्यर्थ, तर त्या श्लोकाचा अर्थ अशा प्रकारे आहे की भूतानां देवचरितं म्हणजे भूतानां म्हणजे जे जीव आहेत आपल्यासारखे सर्व जीव या जगामध्ये, देवचरितं म्हणजे जे देवता आहेत त्यांचे कार्यकलाप. तर भूतानां देवचरित म्हणजे देवतांचे कार्यकलाप हे जीवांसाठी कसे आहेत, दुःखायचे सुखायचे म्हणजे ते दुःखही प्रदान करतात आणि सुखही प्रदान करतात. बरोबर? कसं कोण सांगेल कशा प्रकारे देवतांचे कार्य दुःख पण देतात सुख पण देतात? जसे की सूर्य थंडीच्या दिवसामध्ये किती चांगला वाटतं पण आता गरमीच्या दिवसामध्ये तप्त करतो सगळे शरीराची लाही लाही करून सोडतो. तर अशा प्रकारे देवतांचे कार्यकलाप आहेत. वरुण देवता किंवा इंद्रदेव जे बारिश ते पाण्यावर आपलं जीवन आहे. एक वर्ष जर पाऊस पडला नाही तर आपल्याला जगणं कठीण होईल अशी परिस्थिती आहे की नाही. तर इंद्रदेव जे आहेत ते पाऊस देतात आणि पण कधी कधी एवढा पाऊस की मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते काय होतं पावसामुळे होतं. अख्खी गावाच्या गावं पाण्याखाली जातात, प्रचंड नुकसान होतं. तर दोन्ही प्रकारे हे देवतांचे कार्यकलाप जीवाला दुःखही देतात आणि सुखही देतात. परंतु सुखा एव हि साधूनां त्वमदृश्य अच्युत आत्मना ह्याच्यामध्ये म्हणतात की जे तुमच्यासारखे भक्त आहेत, ज्यांचे अच्युत भगवान हेच ज्यांचा आत्मा आहे, अशा भक्तांच्या क्रियेमुळं कार्यामुळं जीवांना केवळ सुखच प्राप्त होतं. तर भक्त जे आहेत त्यांच्या कार्यामुळं केवळ जीवांना इतरांना सुखच प्राप्त होतं, त्यांच्यामुळे दुःख जे आहे ते प्राप्त होत नाही. असे महान जे भक्त आहेत तर त्यांच्याविषयी हा श्लोक सांगितलेला आहे. तर जे साधू आहेत तर त्यांना नेहमी भगवंताविषयी आणि सर्व जीवांच्या विषयी काय असते, करुणा असते, त्यांच्यामध्ये दयाभाव असतो. आणि ह्या दयेमुळेच ते काय करतात, सर्व जीवांच्या कल्याणासाठी कार्य करतात. जो साधू व्यक्ती आहे किंवा जो भक्त आहे तो कधीही स्वतःसाठी केवळ कार्य करत नाही. जी स्वतःसाठी केवळ जगतात त्या लोकांना स्वार्थी म्हटलं जातं. केवळ स्वार्थ, केवळ स्वतःपुरताच विचार, परिवाराचा पण काही विचार, अशी काही लोक असतात की ज्यांना परिवाराचे पण काही पडलं नाही, केवळ स्वतःचाच विचार. ह्याच्या पलीकडं स्वार्थाच्या आणखी थोडा प्रगतीचा स्तर की केवळ आपल्या परिवारापुरता विचार, की आपला जो परिवार आहे त्यांची काळजी, त्यांच्यावर प्रेम करणं, इतरांचं काही पडलं नाही. याच्या पलीकडे जाऊन आणखी एक समाजसेवा, जर राष्ट्राच्या स्तरावरती व्यक्ती सेवा करतात की त्यांना राष्ट्र किंवा एखादा धर्म समाज याच्याप्रती प्रेम आहे आणि ते हा एक स्तर आहे. परंतु याच्याही पलीकडं एक स्तर आहे, तो म्हणजे वसुदैव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण विश्व हेच काय आहे, माझं कुटुंब आहे. हा एक उच्च स्तर जो आहे सांगितलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये. तर
ज्याला जो संपूर्ण विश्व हे आपलं कुटुंब या स्तरावर असतो, तो सर्वांच्या प्रती समभाव ठेवून सर्वांसाठी तो काय करतो, कार्य करतो. तर या प्रकारे काय असतं, म्हणजे एक भक्त जो आहे तो सर्वांना काय पाहतो, समान पाहतो आणि सर्वांसाठी, सर्वांच्या उद्धारासाठी तो काय करतो, कार्य करतो. तर म्हणून या प्रकारे आपण पाहतो की हे भक्तांचं गुण जे आहे वर्णन केलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, त्यांची महिमा हे केलेली आहे. आणि म्हणून असे जे भक्त असतात ते भगवंतांना अतिशय प्रिय असतात, की जे स्वतःसाठी जगत नाही, ते केवळ इतरांसाठीच ते काय करतात, कार्य करतात ते. तर असे आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये आपण पाहतो की अनेक अनेक संत किंवा भगवंतांचे महान भक्त संपूर्ण देशभरामध्ये वेगळ्या प्रांतामध्ये होऊन गेले. भारताच्या प्रत्येक राष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये संत होऊन गेलेले आहेत आणि त्या संतांनी समाजाला भगवंताचा संदेश जो आहे तो आपल्या साहित्याद्वारे, अभंगाद्वारे असो किंवा गीतांच्या द्वारे, वेगळ्या पदांच्या द्वारे त्यांनी आपल्याला प्रदान केलेलं आहे. जसं तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रासाठी आपल्याला तुकाराम महाराजांची गाथा वगैरे आदी साहित्य आहे. तर हे ज्ञान जे आहे ते त्यांनी सर्व कशासाठी दिलेलं आहे, केवळ आपल्या सर्वांच्या प्रती एक कळवळा म्हणून दिलेला आहे. आता तरी तुम्हा हाच उपदेश, नका करू नये नाश आपल्या आयुष्याचा, आपले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पाया माझी हे दंडवत. सगळ्यांच्या पायाला प्रणाम करून तुकाराम महाराज विनंती करतात की तुम्ही काय करा, आता तरी नका नाश करू आपल्या आयुष्याचा, आपले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमधून किंवा भारतातले अनेक संत, महाराष्ट्रातील वेगळ्या प्रांतामध्ये संतांनी जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्यामधून हेच दिलेलं आहे की कशा प्रकारे जीव अतिशय दुःख भोगत आहे या जगामध्ये आणि या जगातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, या ज्ञानाचा आधार घेतला पाहिजे भगवंतांनी दिलेलं. तर म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला साहित्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्यासाठी विशेष योगदान श्रील प्रभुपादांचं आहे. आपल्याला प्रभुपादांनी जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्यामुळं आज आपण कृष्ण भावनेमध्ये आलेलो आहोत किंवा आलेलो जरी नसेल प्रत्यक्ष त्या ग्रंथामुळं, तरी ते ग्रंथ आज आपल्याला भक्ती मार्गातील प्रगतीच्या पथावरती आपल्याला घेऊन जाण्यासाठी सगळ्यात मोठा काय आहे, एक आपल्या जीवनातला आधार आहे. आणि हे ग्रंथाचं वाचन जर आपण केलं तरच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जर आपण केवळ म्हटलं की मी केवळ सेवा करेन किंवा मी केवळ नामजप करेन आणि मी अध्ययन वगैरे नाही करणं, शास्त्र अध्ययन, तर ते नाही होणं. तर म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी जीवनामध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे. शास्त्र अध्ययन, नामस्मरण आणि सेवा या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जसे सिद्धांत 3 सिद्धांत दिलेले आहेत आपल्याला, की ते सिद्धांत भक्ताच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत. ते पालन करणं, ते जर व्यवस्थित ह्या 3 गोष्टी जीवनामध्ये जर होत असतील तरच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. त्यामध्ये पहिला सिद्धांत आहे वैष्णव सेवा, की वैष्णव जे आहे ते भगवंतांचे भक्त आहेत, त्या भक्तांची सेवा येणं केल्या प्रकारे ज्या ठिकाणी जशी आपल्याला वैष्णवांची सेवेची संधी मिळेल आपण वैष्णवांची सेवा केली पाहिजे. स्वतः चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत असून चैतन्य महाप्रभू त्यांच्या भक्तांची कपडे धुयाचे, त्यांच्या भक्तांची कपडे धुयाचे, कपडे धुतल्यानंतर घडी करून त्यांना आणून द्यायचे व्यवस्थित आणि त्यांना पाण्यामध्ये द्यायचे, कधी त्यांना गंगेचं जल आणून द्यायचे पूजेसाठी. आणि त्याचबरोबर चैतन्य महाप्रभू स्वतः भक्तांना प्रसाद सर्विंग करायचे, भगवंत असून स्वतः भक्तांची सेवा करते. तर वैष्णव सेवा हा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याबरोबर नामरुची, नामरुची भगवंतांचं नाम आहे तर या नाम आपण घेत आहोत, परंतु या नामामध्ये आपल्याला रुची जे आहे, प्रेम जे आहे ते उत्पन्न होणं हे गरजेचं आहे. हळूहळू होईल, ते लगेच होणार नाही आहे, पण आपण एक आपल्या स्वतःचं परीक्षणाचं हे केलं पाहिजे की माझा नाम जपाचा स्तर जो आहे तो वाढत आहे की नाही,
किंवा वाढण्यासाठी कशा प्रकारे मी त्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट प्रगती करू शकू त्या ह्याच्यामध्ये. तर हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जीवदया, म्हणजे जीवदया हा एक महत्त्वपूर्ण आहे. आता जीवदया आपण काय करणार आहोत, तर जीवदया आपल्या आचार्यांनी जे सांगितले की जसं चैतन्य महाप्रभू म्हटले की भारत भूमीते आहे मनुष्य जन्मजात, जन्म सार्थक करी कर परोपकार. ज्याचा भारत भूमीमध्ये जन्म झालेला आहे त्याचं हे कर्तव्य आहे की त्यानं स्वतःचं जीवन जे आहे ते सफल करायचं आणि ते झाल्यानंतर कर परोपकार, की परोपकार इतरांनाही काय केलं पाहिजे ते दिलं पाहिजे. तर आपल्याला प्राप्त झालेले जे देण आहे कृष्ण भावनामधील, तर ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता आपल्याला काय प्राप्त होतं की जसं की आपण सत्संगामध्ये जे काय भगवंताविषयी श्रवण करतो, कथा किंवा ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान ते आहे ते इतरांना देणं. प्रभुपादांनी जे आपल्याला साहित्य दिलेलं आहे ते साहित्याचं वितरण करणं इतरांना, तर हे खूप गरजेचं आहे. म्हणून श्रील प्रभुपाद यांनी आपल्या शिष्यांना काय केलेलं होतं की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्रंथ वितरण सेवेविषयी अधिक प्रोत्साहित केलं होतं, सगळ्यापेक्षा, सर्व सेवेपेक्षा. आणि श्रील प्रभुपाद यांनी हे ग्रंथांना इतकं महत्त्व का दिलं हो ग्रंथांच्या वितरणाला, कारण त्यांच्या गुरु महाराजांची आज्ञा होती श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर की तुला जेव्हा धन मिळेल, पैसा मिळेल, तू काय कर, ग्रंथांचं छपाई आणि त्याचं वितरण जे आहे, लिखाण, छपाई आणि त्याचं वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये कर. त्याने तर एवढं सांगितलं, कधी कधी जर पुस्तकं छापायसाठी पैसे नसेल तर मंदिराची मार्बल काढून विका, परंतु पुस्तकं छापा आणि वितरण करा. कारण का आज हे ज्ञान जे आहे हे समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांना पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी विशेष आज्ञा दिलेली होती की पुस्तकाचं छपाई, लिखाण आणि वितरण तू ही सेवा कर म्हणून. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरुची आज्ञा आपल्या हृदयामध्ये धारण करून अनेक वर्ष त्यावर विचार केला. गृहस्थ जीवनामध्ये प्रभुपाद होते, पण त्यावेळेस ते कार्य थोडं आपले पैसे बरे ते मंदिरांना किंवा भक्तांना, संन्यासी जे गौडी मठाचे होते त्यांना दान द्यायचे आणि मंदिरासाठी पुस्तक छापाईसाठी दान द्यायचे ते. आणि अशा प्रकारे करत असताना अनेक वर्षे गेली आणि 1944 साली प्रभुपादांनी आपल्या गुरुच्या इच्छापूर्तीसाठी पहिलं पाऊल जे प्रभुपादांनी घेतलं ते म्हणजे 1944 साली. त्यावेळी काय परिस्थिती होती सामाजिक ह्याच्यामध्ये की 1944 वर्ष असं भयानक होतं की या 44 म्हणजे त्या वर्षामध्ये संपूर्ण जनतेवर भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांच्याद्वारे प्रचंड अमानुष असे अत्याचार भारतीय जनतेवर केले जात होते, प्रचंड अत्याचार. आणि ह्या ज्या अत्याचाराने जनता अतिशय पीडित झालेली होती. त्यात आणखीन भर अशा प्रकारे की त्यावेळी दुष्काळ पडला, पाऊस नाही, उपासमारीने लोक म्हणजे मरत होते, अशी अवस्था लोकांची झालेली होती. इतकं भयानक परिस्थिती होती. आणि त्यामध्ये आणखीन भर की दुसरं महायुद्ध चालू होतं त्या दरम्यान आणि जपानद्वारे कलकत्त्यावर बॉम्बवर्षाव पण होत होता. आणि ह्या अतिशय या दुःखाने जनता इतकी पीडित झालेली होती आणि हे दुःख श्रील प्रभुपादांना भावलं नाही. आणि श्रील प्रभुपादांनी विचार केला की ह्या जनतेला मी काय देऊ शकतो. त्यांनी विचार केला की आता माझ्याकडे त्यांना देण्यासारखं एकच साधन आहे. ते साधन कोणतं की जे गौडी मठाद्वारे जे चालवले जाणारे वृत्तपत्र होते, मासिक पत्रिका वगैरे होते, आदी ग्रंथ होते, ते सगळं बंद पडलेलं होतं. आणि त्यावेळी श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरूंचं आज्ञेचं स्मरण करून त्यांनी लेखणी घेतली आणि लेखणीमध्ये त्यांनी सुरुवात केली लेखनाला. आणि त्यांनी केलं बॅक टू गॉडहेड, जे आपलं मासिक पत्रिका जे आहे इस्कॉनची, त्या मासिक पत्रिकेचं इंग्लिशमध्ये पहिलं लिखाण बॅक टू गॉडहेड या नावी त्यांनी सुरुवात केलं आणि त्याच्याविषयी लेखनास सुरुवात केली. आणि श्रील प्रभुपादांनी 1944 साली पहिल्यांदा हे मासिकाचं काय केलं, प्रकाशन केलं. तर हे जे मराठीमध्ये आपल्याकडे येत आहे जाऊ देवाचे गावा, तेच इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपादांनी ह्याचं सुरुवात केलेलं होतं बॅक टू गॉडहेड या नावानं.
आणि हे पत्रक श्रील प्रभुपादांनी सुरू केलं आपल्या गुरु महाराजांच्या इच्छा आणि आज्ञा पूर्तीसाठी. प्रचाराचा एक प्रारंभ ह्या पत्रिकेद्वारे झालेला इस्कॉनचा. तर हे सुरुवात झालं तर श्रील प्रभुपादांनी या मासिकासाठी अतोनात असे कष्ट घेतलेले आहेत. आणि हे कष्ट आपण विचार करू शकणार नाही आणि इतके कष्ट श्रील प्रभुपादांनी घेतलेले आहेत या मासिकासाठी. आणि हे कष्ट जर तुम्ही हे केले, आता मी त्यातले थोडं संक्षिप्तमध्ये सांगतो 2-3 प्रसंग श्रील प्रभुपादांच्या लीलामृतमधून. की श्रील प्रभुपाद जेव्हा मासिकाचं लिखाण करायचे, स्वतः त्यांना वेळ मिळत नव्हता, ट्रेनमधून प्रभुपाद प्रवास करताना आर्टिकल लिहायचे. आणि आर्टिकल लिखाण झाल्यानंतर प्रभुपाद स्वतः त्या प्रेसमध्ये जायचे, ते छापून घ्यायचे, ते त्याचं प्रूफ रिडिंग करायचे, बरोबर आहे का सगळं. ते झाल्यानंतर पुन्हा त्याचं प्रकाशन झालं की ते मासिक घेऊन रिक्षा करून प्रभुपाद यायचे. आणि कधी कधी चालत जायचे त्या प्रेसपर्यंत प्रभुपाद. आणि थंडीमध्ये पहाटेचं अशा प्रकारे बिना चपलीचं प्रभुपाद चालत जायचे. तर त्या प्रभुपादांच्या छापाईसाठी पैसे नव्हते. आणि सुरुवातीला अशी परिस्थिती होती की कागद पण भेटत नव्हता. इंग्रजांच्या म्हणजे त्या काळात कागदाचा तुटवडा होता, कागद मिळत नव्हतं. एकतर कागदासाठी संघर्ष करावा लागला प्रभुपादांना. त्यावेळेस त्यांना कागदासाठी परमिशन घ्यावी लागत होती सरकारची. आज कोणी पण काही पण छापू शकते कितीही, पण त्यावेळेस तसं नव्हतं. सरकारची परमिशन घेऊन छपाई करावी लागत होती. मग त्यासाठी सरकारची अनुमती भेटत नव्हती. प्रभुपाद त्यांना म्हणजे अक्षरशः एखादा व्यक्ती म्हणतो ना की गिडगिडा के म्हणजे उनके चौदह में, अशा प्रकारे म्हणजे त्या तशा प्रकारे श्रील प्रभुपाद काय करायचे, त्यांना विनवणी करायचे त्यांना कागदाची छपाई. त्यांना हे भेटलं, अनुमती मिळाली. मग प्रभुपाद छपाई सुरू केले. छपाई झाली की वितरण कराय कोण आहे, एवढं छपाई केलं. प्रभुपाद त्यावेळी एकटे होते. आज आपल्यासाठी मदत करायला हजारो भक्त समुदाय आहे. परंतु प्रभुपादांच्या वेळी कोणी नव्हतं. प्रभुपाद एकटेच सगळं कार्य करायचे. आणि स्वतः प्रभुपाद ते पुस्तकं छापून झाल्यानंतर रस्त्याने फिरून ते काय करायचे, मासिकाचे वितरण करायचे. रस्त्याने फिरायचे, दुकानामध्ये जायचे, घराघरामध्ये जायचे. आणि श्रील प्रभुपाद लोकांना हे मासिक द्यायचे, त्यांना घेण्यासाठी प्रेरित करायचे, त्यांना सभासद बनवण्यासाठी प्रेरित करायचे. आणि अशा प्रकारे प्रभुपादांनी खूप कष्ट घेतलेले आहे. एकदा अशाच मासिक हे करत असताना एकदा एका गायीने त्यांना धडक दिली आणि प्रभुपाद त्या ठिकाणी रस्त्यावरतीच कोसळले. प्रभुपादांचं वय आता बघू शकतो जवळपास 65च्या आसपास त्यावेळेस वय होतं प्रभुपादांचं, 60-65च्या दरम्यान. तर रस्त्यावरती कोसळले. त्यांना उचलण्यासाठी अनेक वेळ झाला, कोणी नव्हतं त्या ठिकाणी. मग प्रभुपाद नंतर थोडे स्थिर झाल्यानंतर परत वितरण करू लागले. एक वेळ दुपारचं उन्हाळ्याची प्रचंड कडाक्याचं ऊन होतं, ज्या उन्हामध्ये दिल्लीमध्ये इतकं प्रचंड उष्णता असते, लोक घराच्या बाहेर येत नाही, कपड्या दुकानं सगळे बंद करायचे. अशा भर दुपारच्या उन्हामध्ये प्रभुपाद रस्त्याने फिरून जे काही लोक रस्त्याला दिसायचे, जे काही दुकानं उघडे असायची, तर त्यांना जाऊन ही मासिक पत्रिका देण्यासाठी हे करायचे, प्रयत्न करायचे. आणि हे करत असताना एकदा प्रभुपादांना उष्माघाताचा झटका आला उन्हाचा आणि रस्त्यावरच प्रभुपाद कोसळले त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये. अनेक वेळ तसंच पडून राहिले. एक व्यक्ती जेव्हा तिकडून जात होता गाडी घेऊन, त्याने बघितलं शास्त्रान वस्त्रामध्ये एक साधू कोणतरी पडलेले आहे. मग त्याने गेले, बघितलं तर त्याने बघितलं हे त्यांच्या परिचयाचे निघाले. प्रभुपादांना पाहिलेलं होतं. अरे म्हटलं हे स्वामींना मी पाहिलेलं आहे. मग ते त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवतात आणि मग त्यांचं निवासस्थान जिथं आहे तिथे सोडतात त्यांना. तर असं अतोनात असं कष्ट प्रभुपादांनी घेतलेलं आहे. हे मी फक्त थोडंसं सांगितलं तुम्हाला, परंतु प्रचंड कष्ट. तुम्ही जर प्रभुपादांचं लीलामृत जर वाचलं तर त्या लीलामृतमध्ये इतका संघर्ष प्रभुपादांनी केलेला आहे या ग्रंथांसाठी, इतकं कष्ट घेतलेलं आहे. तर हे कष्ट जर तुम्ही हे केलं, अनुभवलं, तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल. एवढं कष्ट प्रभुपादांनी घेतलेलं आहे आपल्यासाठी. तर इतकं कष्ट प्रभुपादांनी घेतलेलं आहे. म्हणून या लीलामृतमध्ये तुम्ही वाचा जरूर, प्रभुपादांनी काय केलेलं आपल्यासाठी, एवढा संघर्ष केलेला आहे. खरोखर ते एक आपल्या जीवनासाठी एक प्रेरणा भेटेल. आज जसं छावा मूवी बघितला असेल बरेच जण, त्यामध्ये कसं संभाजी महाराजांनी किती आपल्या धर्मासाठी किती हे केलेलं आहे, बलिदान स्वतःचं दिलेलं आहे.
म्हणजे त्याचे काही, आम्ही तर बघितलं नाही, पण त्याचे काही जे काही व्हिडिओ वगैरे आलेले क्लिप छोट्या छोट्या, तर बघितलं की अनेक लोक म्हणजे ते फिल्म बघितल्यानंतर ढसा ढसा रडले, अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आले. कशा? कारण त्यांचा संघर्ष, धर्मासाठीचा संघर्ष. तसाच श्रील प्रभुपादांनी आपल्यासाठी सर्वबद्ध जीवांच्या उद्धारासाठी प्रभुपादांनी संघर्ष केलेला आहे. आणि जर तुम्ही लीलामृत असले तर असंच पाणी तुमच्या डोळ्यामध्ये पण येईल प्रभुपादांचा संघर्ष बघून. आणि एवढा संघर्ष प्रभुपादांनी या मासिकासाठी किंवा इतर पुस्तकं त्यांच्या ग्रंथांसाठी केलेला आहे. प्रभुपाद आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही टप्प्यामध्ये असताना आपल्या शिष्यांना म्हणतात की जेव्हा मी भारतामध्ये असताना या मासिकासाठी रात्रंदिवस मी जे कष्ट घेतलेले आहे ते कष्ट अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. प्रभुपाद म्हणतात की ते कष्ट अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. आपल्या आयुष्याच्या काही शेवटच्या टप्प्यामध्ये प्रभुपाद म्हणतात जेव्हा अनेक पुस्तकं लिखाण झाले, मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे वितरण झालेलं होतं, तरी प्रभुपादांची इच्छा होती की ह्या मासिकाचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं. ह्या मासिकासाठी श्रील प्रभुपादांनी काय सांगितलेलं आहे, जसे की एक 2-3 त्यांनी खूप सुंदर मुद्दे सांगितलेले आहेत की हे मासिक प्रभुपाद म्हणतात की बॅक टू गॉड, इट इज बॅकबोन ऑफ आवर सोसायटी. हे मासिक आपल्या संस्थेचा कणा आहे. कणा म्हणजे पाठीचा कणा आपण म्हणतो ना, आपल्या शरीराचा किती महत्त्वपूर्ण अवयव आहे. पाठीचा कणा खूप महत्त्वपूर्ण अवयव आहे. जर पाठीचा कणा थोडा जरी इकडे तिकडे झाला तर आपण जागेवरून उठू शकणार नाही आहे का नाही, बेडवरच झोपून राहावं लागेल. तर बॅकबोन म्हणतात श्रील प्रभुपाद या मासिकाला. हे साधारण आहे का मासिक? विचार करा थोडं. आचार्यांचा एक एक शब्द इतका महत्त्वपूर्ण आहे की त्या शब्दाला आपण आपला जीव की प्राण समजून आपण घेतलं पाहिजे. त्या आचार्यांचा शब्द गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते करे ऐके म्हटलेलं आहे की गुरूंच्या मुखातून आलेलं वाक्य जे आहे ते पद्मवाक्य म्हटलेलं आहे. अतिशय महान असं वाक्य आहे आणि ते वाक्य आपल्या चित्ते ते करे ऐके आपल्या जीवनामध्ये आपण ते धारण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कार्य करणं गरजेचं आहे. तर प्रभुपादांनी याला बॅकबोन म्हटलेलं आहे ऑफ आवर सोसायटी, आपल्या संस्थेचा. इतकं महत्त्वपूर्ण स्थान या मासिकाला प्रभुपाद आपल्या इस्कॉनमध्ये देत आहेत. दुसरं श्रील प्रभुपाद म्हणतात हे मासिक म्हणजे माझं जीवन सर्वस्व आहे. बघा, जीवन सर्वस्व हा शब्द काय झाला? जीवन सर्वस्व, माझं जीवन सर्वस्व आहे. म्हणजे ते वस्तू त्या व्यक्तीला किती प्रिय असेल. जीवन सर्वस्व, ही वस्तू माझी जीवन सर्वस्व आहे. म्हणजे मला एक प्रकारे प्राणच असल्याप्रमाणे आहे ती वस्तू, आहे का नाही? तर ही मासिकासाठी प्रभुपाद म्हणतात की हे मासिक माझं जीवन सर्वस्व आहे. आणखीन एक वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की जितकं हे मासिक प्रसिद्ध होईल तितका आपला संघ जो आहे इस्कॉन, आपलं प्रचार आंदोलन तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होईल. जितकं हे मासिक प्रसिद्ध होईल तितका आपला संघ प्रचलित होईल. म्हणजे जेवढं या मासिकाचा प्रचार होईल, प्रसार होईल, तेवढा आपल्या संस्थेचा प्रचार जो आहे तो अधिक मोठ्या प्रमाणामध्ये. हे प्रभुपादांचे वाक्य आहे, आमचे नाहीत किंवा कोणी तयार केलेले नाहीत. हे प्रभुपादांनी स्वतः आपल्या शिष्यांना सांगितलेले हे आहेत. तर विचार करा, ह्यातलं एकही वाक्य आपल्याला प्रेरित करू शकतं जर आपण त्याला जर गांभीर्याने जर घेतलं तर प्रभुपादांच्या या मुवमेंटमध्ये, या कार्यासाठी. तर प्रभुपादांच्या खूप इच्छा होत्या की या मासिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण व्हावं. प्रभुपाद जसं म्हटलेले होते, एकदा अमेरिकेमध्ये प्रभुपाद असताना आपल्या शिष्यांना म्हटले, हैग्रीवदास ब्रह्मचारी त्यावेळेस होते, तर त्यांना म्हटले की तू या मासिकाला टाईम पत्रिकेप्रमाणे विशाल बनव म्हटले होते. म्हणजे जे टाईम नावाचं वृत्तपत्र जे अमेरिकेमध्ये अजूनही प्रकाशित होतं, तर त्या वृत्तपत्राची सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये खप आहे, त्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर श्रील प्रभुपादांची इच्छा होती की ह्या टाईम पत्रिकेप्रमाणे माझ्या पुस्तकाचं काय कर त्याला प्रसिद्ध बनावं म्हटलं. आणि जेव्हा भारतामध्ये प्रभुपाद होते तर भारतामध्ये पण त्यांनी म्हटलं, वीकली इलिस्ट्रेटर ऑफ इंडिया नावाचं वृत्तपत्र त्यावेळी होतं, आता मला माहीत नाही का नाही, परंतु त्या वृत्तपत्रापेक्षाही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये या मासिकाचं वितरण झालेलं मला बघायचं आहे. हे श्रील प्रभुपादांची इच्छा होती. आणि
आणखीन एका ह्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात आपल्या शिष्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये की या मासिकाच्या शेकडो नाही हजारो नाही तर जेव्हा लाखामध्ये याचं वितरण होईल तेव्हा मला संतुष्टी मिळेल. तर बघा प्रभुपादांची काय इच्छा होती की मोठ्या प्रमाणामध्ये जर याचं वितरण झालं तर मला संतुष्टी मिळेल. तर हे मासिक जे आहे तर आज दुर्दैवाने काय आहे की इस्कॉनमध्ये आपण भक्त समुदाय याला इतकं गांभीर्याने घेत नाहीये. कारण का, एक तर पहिली गोष्ट प्रभुपादांनी जो संघर्ष केलेला आहे यासाठी तो संघर्ष आपल्याला माहीत नाहीये आणि संघर्ष माहीत नाहीये आणि याचं महत्त्व माहीत नाही आपल्याला. तर त्यामुळं आज म्हणजे हे अतिशय कमी प्रमाणामध्ये किंवा एक दुर्लक्षित झालेला भाग झालेला आहे इस्कॉनमध्ये. कारण ह्याचं महत्त्व आपण समजू शकलो नाही आहे, एवढं आचार्याने सांगू नये, प्रभुपादांनी सांगू नये. तर आज बरेच म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये याचं वाचन होतं किंवा याचे सभासद जे आहे ते लोक आपले भक्त समुदाय फार कमी प्रमाणामध्ये आहे. तर एक संस्थेचा अनुयायी म्हणून प्रत्येक भक्त या मासिकाचा सभासद असला पाहिजे. ही पहिली गोष्ट, पहिलं हे कार्य प्रत्येकाचं आहे की प्रत्येकजण या मासिकाचा सभासद असला पाहिजे. आणि मग काय करायचं आहे की पुन्हा प्रभुपादांच्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला या मासिकाचा प्रचार जो आहे तो पण आपल्याला करायचा आहे, आपण केला पाहिजे. कारण बघा श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये एक वाक्य श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात दक्ष नारद मुनींच्या प्रसंगामध्ये की शिष्य जो आहे त्या शिष्याचं हे कर्तव्य आहे की आपल्या गुरुचं आंदोलन पुढे घेऊन जावे. शिष्य याचं कर्तव्य आहे की आपल्या गुरुचं आंदोलन पुढे घेऊन जाणे आणि जोपर्यंत शिष्य आपल्या गुरुचं आंदोलन पुढे नेत नाहीये तोपर्यंत त्यानं भगवतधामी जाण्याची इच्छा पण करू नये. मला फार महत्त्वपूर्ण आणि गंभीर वाक्य आहे. आपल्या गुरुचं आंदोलन जोपर्यंत आपण पुढे नेत नाहीये तोपर्यंत भगवतधामी जाण्याची इच्छा पण करू नये म्हटलंय प्रभुपाद म्हणतात शिष्यांना. आपण एक प्रकारे प्रभुपादांचे शिष्यच आहे, बऱ्या प्रत्यक्ष शिष्य नाहीये, शिष्य दीक्षा जरी घेत नाही तर आज आपण प्रभुपादांच्या संस्थेमध्ये आपण त्यांचेच आपण अनुयायी आहोत आणि त्यांचेच आपण सर्व काही फॉलो करत आहोत. तर आपल्याला प्रभुपादांचं मिशन जे आहे ते पुढे नेण्यासाठी प्रत्येकानं असा विचार केला पाहिजे की मी कोणत्या प्रकारे हे मिशन पुढे नेण्यासाठी मी योगदान करू शकतो. तर प्रभुपादांनी जसं अनेक प्रकारे सांगितलेलं आहे. जसं एका पत्रामध्ये श्री प्रभुपादांनी म्हटलेलं होतं की संकीर्तन जे असतं आपण सर्वांनी केलं अतिशय उत्साहाने, खूप सुंदररित्या संकीर्तन आपल्या सर्वांनी सहभाग घेतला, अतिशय उत्साहाने, प्रेरणादायी सगळ्यांचा उत्साह आहे या ठिकाणी संकीर्तनचा. तर प्रभुपादांनी सांगितलं होतं की संकीर्तन, प्रसाद वितरण आणि ग्रंथ वितरण ह्या आपल्या आंदोलनाच्या मुख्य काय आहेत भाग आहे. आणि इतर ज्या गोष्टी जसं मंदिरात पूजा करणं हे दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर प्रभुपादांनी काय केलेलं आहे, ग्रंथ संकीर्तन, ग्रंथ वितरण आणि प्रसाद वितरण ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण सांगितलेल्या आहेत. तर हे आपल्याला त्याचं महत्त्व श्री प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. तर म्हणून आपल्याला ह्या पुस्तकांचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये इतरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. भलेही आज आपण बघा प्रभुपादांनी सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान, सगळ्यात महत्त्वपूर्ण केवळ पुस्तक वितरणावर दिलेलं आहे. आणि आपल्या शिष्यांना अनेक आज्ञामधून, प्रत्यक्ष उपदेशामधून किंवा पत्रामधून श्री प्रभुपादांनी ग्रंथ वितरण यासाठी शिष्यांना प्रवृत्त केलेलं होतं. आणि जेव्हा शिष्य मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ वितरण करायचे प्रभुपाद अतिशय खुश व्हायचे. एकदा युरोपमध्ये सगळे भक्त काय करत होते, ग्रंथ वितरण. आणि हे ग्रंथ वितरण कसे करायचे, अतिशय कडाक्याची थंडी, बर्फ पडायचा, बर्फ म्हणजे मायनसमध्ये तापमान, अशा परिस्थितीमध्ये भक्त जे आहे
ते म्हणजे मंदिरातून घरातून बाहेर पडायचे रस्त्यावरती आणि रस्त्यावर कीर्तन करायचे. आज केलं तसंच. तर रस्त्यावर कीर्तन करायचे आणि या कीर्तनासोबत ते काय करायचे, बॅक टू गॉडच्या पत्रिका वगैरे याचं वितरण करायचे. तर जेव्हा हे प्रभुपादांना समजलं, प्रभुपाद अतिशय खुश झाले आणि प्रभुपाद त्यांना ह्याच्यामध्ये पत्रामध्ये प्रभुपाद वर्णन करतात की तुम्ही सर्व मुले मुली हे माझ्या गुरूंच्या आंदोलनामध्ये तुम्ही इतक्या प्रकारे एवढं कष्ट करून तुम्ही या ग्रंथांचं वितरण करत आहात, संकीर्तन करत आहात. तर याच्यामुळं माझे आशीर्वाद जे आहेत माझे त्या सर्वांना सांगा की त्या सर्वांना मी आशीर्वाद प्रदान करत आहे. प्रभुपादांनी स्वतः हे केलं त्या ह्याच्यामध्ये. आणि आणखीन एका पत्रामध्ये श्रील प्रभुपादांनी लिहिलं की त्यांच्या शिष्याने इतकं कठीण परिश्रम केले होते प्रभुपादांच्या संतुष्टीसाठी. ग्रंथ वितरण सकाळपासून रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत दिवसभर ग्रंथ वितरण करायचे शिष्य. आणि प्रभुपादांना अतिशय खुश होते आणि असं मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण जीवनभर त्यांनी ग्रंथ वितरण केलं. आणि प्रभुपाद शेवटी आपली कृतज्ञता म्हणून आपल्या सर्व शिष्यांना सांगतात की भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांची महिमा प्रसारित करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस जे कष्ट घेतलेलं आहे ते कष्ट पाहून माझे गुरु महाराज जे आहे ते तुमच्यावर अधिक संतुष्ट असतील आणि माझ्यापेक्षा हजारो पट अधिक आशीर्वाद ते तुम्हाला प्रदान करतील. बघा आपण हे कार्य करतो तेव्हा केवळ गुरु नाहीये, त्यांचे परमगुरु अख्खी गुरु शिष्य परंपरेची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होते. केवळ एकाची नाहीये, सगळ्या गुरु शिष्य परंपरेची सगळ्या आचार्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. तर म्हणून आपण केवळ आरामात बसून भक्ती केली तर नाही चालणार ते. मिशन इस्कॉन हे एक मिशन आहे आणि या मिशनमध्ये जे कार्य आपण सगळे भक्त आहात तर यांना काय म्हटलं जातं, मिशनरी. आणि मिशनरी जो आहे ना, तर मिशनरी हे शब्द कुणाला वापरला जातो माहिती आहे? मिशनरी म्हणजे जो कधीही शांत बसत नाहीये, जो आपलं मिशन आपलं आंदोलन पुढे जाण्यासाठी सतत क्रियाशील असतो, विचारामध्ये असतो, क्रियेमध्ये तल्लीन असतो, त्याला मिशनरी म्हटलं जातं. तर आपण आपल्या आंदोलनामध्ये आपण एक मिशनरी आहोत आणि आपलं ह्या आंदोलन वाढवण्यासाठी या कार्यामध्ये आपल्याला सतत क्रियाशील राहणं गरजेचं आहे. तर आजच्या स्थितीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आपली गरज आहे या समाजामध्ये हे ग्रंथांच्याद्वारे ज्ञान समाजामध्ये पोहोचवणं. कारण बघा आपण डिसेंबरमध्ये गीता जयंती आपण वर्षामध्ये फक्त एकदा ग्रंथ वितरण करतो आणि फक्त डिसेंबर झाला की आपलं ग्रंथ वितरण बंद. पण वास्तविक तसं नाहीये. प्रभुपादांची इच्छा होती की माझे जे शिष्य आहेत त्यांनी नेहमी ग्रंथ वितरण केलं पाहिजे. आणि प्रभुपादांनी हे एका पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो या ग्रंथ वितरण आयुष्यभर ग्रंथ वितरण करेल, बघा हे वाक्य प्रभुपादांचं आहे, जो आयुष्यभर ग्रंथ वितरण करेल स्वतः त्याला चैतन्य महाप्रभू त्याला नेण्यासाठी येतील म्हणून. हे प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे. तर आपल्याला आयुष्य आपण करत नाही, फक्त डिसेंबरमध्ये करतो. काय एक संधी आहे आपल्याला की आपण ज्याद्वारे प्रभुपादांचा ग्रंथ आपल्याकडून दर महिन्याला कमीत कमी दर महिन्यातून एकदा तरी वितरण होईल. त्यासाठी माध्यम आहे ही मासिक पत्रिका. हे मासिक दर महिन्याला प्रकाशित होतं. तर हे आज आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. थोडं ह्याचं महत्त्वाचं काही थोडक्यात मी याचे महत्त्वाचे काही मुद्दे सांगेन. हे मासिक का गरजेचं आहे. एक तर पहिली गोष्ट श्रील प्रभुपादांनी याला बॅकबोन म्हटलेलं आहे. प्रभुपादांचं जीवन सर्वस्व आहे. या मासिकाचा जेवढा प्रचार होईल तितकं संघ प्रचलित होणार आहे. प्रचाराचं अतिशय महत्त्वपूर्ण अंग हे मासिक आहे. हे एक महत्त्वपूर्ण. दुसरं, आजच्या स्थितीमध्ये लोकांचा आध्यात्मिक ज्ञानाकडे कल नाही आहे. म्हणजे कधी कधी पौराणिक म्हणून ह्या धर्मग्रंथांना काय केलं जातं, निग्लेक्ट केलं जातं. परंतु हे मासिक जे आहे तर ह्या मासिकाला म्हणजे एक प्रकारे ह्याच्यामध्ये कसं आहे, हे दर महिन्याला प्रकाशित होतं. म्हणजे एक प्रकारचं नाविन्यता जे आहे
ती ह्या दर महिन्याच्या प्रकाशित होणाऱ्या मासिकामध्ये असते. कारण याच्यामध्ये ज्या करंट घटना ज्या समाजामध्ये घडतात त्याच्यावरही लेख प्रकाशित होतात. त्या समस्या किंवा त्या प्रश्नांच्या विषयी त्या मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं. दुसरं जसं की रामायण महाभारत आणि आपलं वैदिक शास्त्र हे एवढं विशाल आहे, हे वाचण्यासाठी लोकांच्याकडे वेळ नाही आहे है ना. 1,00,000 श्लोक महाभारतामध्ये, 24,000 रामायण, भागवत 18,000 श्लोक, पुराणाची गणती तर आपण करू शकत नाही, इतके अगणित शास्त्र आहे. ह्या शास्त्रामधील कथा प्रसंग जे आहेत ते काही माहीत नाही लोकांना. कधीही एवढं लोकांना अजून वाचण्यासाठी वेळ नाही आहे. थोडं एवढं जरी म्हणतो तरी आपण ह्या म्हणतो तरी वेळ नाही म्हणतात. मग एवढं मोठे शास्त्र कधी वाचणार आहेत? तर वाचण्यासाठी वेळ नाही, दुर्भाग्याची गोष्ट आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही आहे. जरी वाचण्यासाठी वेळ नसेल एवढं मोठं शास्त्र, तर त्या संपूर्ण शास्त्राचा सार जो आहे त्या मासिकामधून वेगवेगळ्या कथा, वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या घटना प्रसंग प्रस्तुत केले जातात जे आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. मग आपल्या घरातील मुलं असो, त्यांच्यावर चारित्र्य, नीतिमत्ता, सदाचार याचं शिकवण देण्यासाठी, त्यांच्यातून बोध प्रसंग घेण्यासाठी बोधात्मक शिकवणी, असं भरपूर प्रसंग या मासिकामधून प्रकाशित होत असतात. मुलांसाठी अतिशय गरजेचं आहे. तरुण पिढीसाठी सुद्धा व्यसनाधीनतेकडे किंवा मार्गभ्रष्ट होत चाललेले आहे, त्यांनाही योग्य दिशा देऊ शकते असे आर्टिकल्स यामधून प्रकाशित होत असतात. त्याचबरोबर आणखी महत्त्वपूर्ण की जसं आज अनेक लोकांचे प्रश्न आहेत रामायण महाभारत आणि घटना प्रसंग याच्यावर, तर ह्या प्रश्नाची उत्तरं कुठे भेटणार? आज महाभारतामध्ये असे काही प्रसंग आहेत, रामायणामध्ये असे काही प्रसंग आहेत की आपल्याला पण भ्रमित करतात की अरे भगवंत असं म्हणजे का केलं. पण त्या शास्त्र वाचलं, श्रवण केलं योग्य अधिकृत आचार्यांकडून, तर मग आपलं ते समजतं की अरे भगवंत जे करतात ते बरोबर करतात किंवा त्या पाठीमागचं रहस्य सिद्धांत हा आपल्याला समजतो. तर ते गरजेचं आहे, ते समजणं गरजेचं आहे. तर म्हणून या मासिकामधून जे असे प्रसंग आहेत शास्त्रामधून, त्या प्रसंगाचं अनेक आतापर्यंत त्याविषयी सगळे लेख प्रकाशित झालेले आहेत. जवळपास असे विवादास्पद ज्या महाभारत रामायणामधील घटना आहेत इतर शास्त्रामधून, आणि त्या लेखांचं खंडन केलेलं आहे. जसं की द्रौपदीचा 5 पांडवांशी विवाह किंवा व्यासदेवांचा जन्म, असे कित्येक प्रसंग आहेत. कुंतीद्वारे कर्णाचा त्याग असो किंवा कर्णाला अधर्मानं मारलं म्हणतात, असे जे प्रश्न जर आपल्याला कोणी विचारले तर आपल्याला आहे का उत्तर त्यांना देण्यासाठी? कोणी देऊ शकेल का ह्या प्रश्नांचं उत्तर? नाही, कारण आपल्यालाही माहीत नाही. कमीत कमी असे प्रसंग कित्येक होऊन गेले, ह्या सगळ्या प्रसंगाचं आतापर्यंत ह्या मासिकामधून झालेलं होतं प्रकाशन, आणि पुढे भविष्यात येतेच राहील ते. तर हे प्रसंग किती गरजेचे आहेत. आज कोणी जर आपल्याला चॅलेंज केलं, त्या चॅलेंजला आव्हान देण्यासाठी आपल्याला उत्तर नाही, तर हे पुस्तक सगळ्या प्रश्नाची उत्तर, आव्हानांना उत्तर देणारं पुस्तक आहे. जसं पाठीमागं PK ओ माय गॉड पिक्चर आले, त्या फिल्ममध्ये काय दाखवलं, आपला धर्म कसा कमी आहे, धर्माच्या चुकी, भगवंतांचे दोष कशा प्रकारे हे करून त्यांना दाखवले गेले. लोक पथभ्रष्ट झाले, भ्रमित झाले. अशा लोकांना उत्तर लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये, लगेच त्या मासिकमध्ये, त्या पिक्चरमध्ये जे प्रश्न आव्हान उपस्थित केले होते त्या आव्हानांची सडेतोड उत्तर देणारे लेख प्रकाशित झालेले होते. तर विचार करा की जर त्यावेळेस असं हे मासिक आज जर लाखो लोकांच्यापर्यंत जर पोहोचत असलं, तर त्या सगळ्या लोकांच्या शंकाचं समाधान झालं असते की नाही. आणखीन एक प्रसंग विवाद उत्पन्न केल्याबरोबर रामचंद्राने मांस खाल्लेलं होतं. भगवंतावर डायरेक्ट आरोप इतका भयंकर, मीडियाद्वारे, वृत्तपत्राद्वारे प्रकाशन झालेलं होतं सगळ्या गोष्टी. लोकांना कसं ही शंका दूर होणार लोकांची? कुठं त्यांना उत्तर मिळणार? ते काय रामायण वाचणार आहेत, कुठं प्रसंग आहे बघणार आहेत, ते महाभारतामध्ये कुठं प्रसंग आहे मी त्याचं स्पष्टीकरण बघतो हे चुकीचं आहे, कुठं बघणार आहेत का? ते नाही, त्यांना माहीत पण नाही कुठं काय असतं शास्त्रामध्ये, एवढ्या विशाल शास्त्रामध्ये. त्यांना उत्तर, अशा लोकांना उत्तर कुठून भेटणार? तर आपल्याकडं आज हेच माध्यम आहे की याच्याद्वारे सगळी काही उत्तरं ही आपल्याला दिली जात असतात. तर म्हणून आजच्या स्थितीमध्ये आपले सनातन धर्म, संस्कृती
याचं रक्षण किंवा प्रचारासाठी सगळ्यात मोठं साधन आपल्याकडे आहे हे मासिक आहे. तर म्हणून हे मासिकाला कोणीही आपण साधारण समजलं नाही पाहिजे आणि ह्याचं मोठ्या प्रमाणामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपल्याला इतरांपर्यंत आपण पोहोचू शकलो तर ही फार मोठी सेवा होईल आणि ह्या सेवेद्वारे प्रभुपाद जे आहे ते अतिशय खुश होते. प्रभुपादाने जो या मासिकाचे संघर्ष केलेला आहे तो संघर्ष स्मरणामध्ये ठेवा आणि हा संघर्ष म्हणून त्या संघर्षाला एक प्रभुपादांच्या प्रति ऋण त्याची परतफेड म्हणून थोडं योगदान प्रत्येकाने या मासिकाच्या प्रचारासाठी केलं पाहिजे. तर आपण हे कशा प्रकारे करू शकतो संक्षिप्तमध्ये की जसं की आपल्याला काय करायचं, जे आपल्या परिचित लोक आहेत, जे जिथं आपण राहतो, मग आपण कुठल्या कॉलनीमध्ये असो, कॉलनी सोसायटी असेल तर सोसायटी किंवा कुठलं गाव असेल, आता इथं भरपूर जण वेगवेगळ्या गावामधून आहेत, तर गावामध्ये आपण ह्या मासिकाचे सभासद जे आहे नोंदणी करू शकतो. जिथं आपण कंपनीमध्ये जॉब करत असो त्यांना सभासद नोंदणी करू शकतो. आपले नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांना सभासद नोंदणी करू शकतो. तर असे भरपूर आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत की ज्यांना आपण सभासद नोंदणी करू शकतो. आपण फक्त आपल्या जे कॉन्टॅक्ट आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे. एवढे आपल्याकडे संपर्क असतात, इतके लोक परिचित असतात, परंतु आपण त्यांना प्रचारासाठी प्रयत्न करत नाहीये. तर तो प्रयत्न एक करायचा आहे आपल्याला की आपले जेवढे परिचित आहेत त्यांना सांगायचं आहे की हे मासिक आहे, अशा प्रकारे इस्कॉन या संस्थेद्वारे चालवलं जातं, याचं सभासदत्व नोंदणी तुम्ही काय करा घ्या, तर मी तुम्हाला दर महिन्याला हे मासिक आणून देत जाईल, अशा प्रकारे त्यांना सांगायचं. आणि जे सभासद होतील त्यांना ज्यांना आपण देऊ शकू दर महिन्याला, तर समजा कोणाचे 10 सभासद झाले तर तुम्हाला 10 मासिकं दर महिन्याला इथून भेटणार तुम्हाला, किंवा आपल्या ॲड्रेसवर येतील डायरेक्ट 10 मासिकं, आणि ती मासिकं मग आपल्याला आल्यानंतर आपण त्यांना वाटप करायची अशा प्रकारे. दुसरं, जर आपण ज्यांना देऊ शकणार नाहीये तर त्यांना दुसरी सुविधा आहे, एक साधं पोस्ट आहे, एक रजिस्टर पोस्ट, अशा 2 सुविधा आहेत. साधे पोस्टला थोडे प्रॉब्लेम येतात म्हणून आम्ही त्याला जास्त पुश करत नाही साध्या पोस्टसाठी, पण रजिस्टर पोस्ट गॅरंटेड भेटतात. तर ज्यांना आपण देऊ शकतो तर रजिस्टर पोस्ट शक्यतो आपण करू शकतो. तर जसं आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे रेट आहेत. जसं टेम्पल डिलिव्हरी आहे, टेम्पल म्हणजे 400 रुपये. आता इथं तुम्हाला पाठवायचे, तुम्ही आता मंदिरपासून हे खूप अंतर आहे, तर त्यामुळे टेम्पल डिलिव्हरी इथं आपण घेऊ शकणार नाही. तर ज्या 2 डिलिव्हरी म्हणजे एक 500 रुपये प्रमाणे जी पोस्टचं आहे ती एक आहे आणि दुसरं रजिस्टर पोस्ट आहे. तर आपण ज्यांना सभासद बनवणार आहे तर आपण काय करायचं आहे, 500 रुपये प्रमाणे प्रत्येकाचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, म्हणजे पोस्ट प्रमाणे घ्यायचं आपण घेऊ शकता. ज्यांना आपण देणार आहे, ज्यांना म्हणजे तुमच्या ॲड्रेसवर पोस्टानं मासिकं येणार आहेत तुमच्या एकाच्या ॲड्रेसवरती, आणि मग तुमच्याजवळ आल्यानंतर तुम्ही इतरांना वाटायचे आहेत. म्हणून ती साधं पोस्टद्वारे आपण त्या डेटनुसार घेऊ शकतो, पण आम्ही तुम्हाला पाठवताना रजिस्टर पोस्टने पाठवणार आहे. पण एकाच गट्ट्यावर अनेक असल्यामुळं ते आपल्याला परवडतं म्हणून आपण ते 500 मध्ये घेऊ शकतो. पण ज्यांना आपण देऊ शकणार नाही त्यांना स्वतंत्र सिंगल सबस्क्रिप्शन रजिस्टर पोस्टद्वारे पाठवू शकतो आपण त्यांना. तर या प्रकारे आपण 500 प्रमाणे घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये जे सभासद होतील त्यांना एक रिटर्न गिफ्ट आपण 50 रुपयाचा एक भगवंतांचा लॅमिनेशन फोटो आहे तो आपण त्यांना नंतर देणार आहे. म्हणजे जेव्हा मासिकं तुम्हाला पाठवली जातील तर ते गिफ्ट पण ते तुम्हाला येईल या ठिकाणी, आणि मग गिफ्ट ते सर्वांना तुम्ही वाटायचं आहे, ते प्रत्येकाला द्यायचं आहे सभासद नोंदणीबद्दल. तर या प्रकारे तर असे आपण काय करायचं आहे, जास्तीत जास्त जेवढे सभासद बनू शकतील त्यांना हे करायचं. आणि हे मासिक एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. एप्रिलपासून पहिलं मासिक येईल, एप्रिल ते मार्च असं 1 वर्षाचा पिरियड राहील, आणि ते मासिक त्यांना आपण आपल्याला भेटल्यानंतर त्यांना आपण दर महिन्याला द्यायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याची सभासद नोंदणी करायची आहे. तर जेवढं जास्तीत जास्त आपण हे करू शकलो. ह्याच्यामध्ये या एका पुस्तकामध्ये 15 पावत्या आहेत, आणि 15 पावती असं आता कोणी जास्त पण करू शकेल,
तो कोणी कमी करू शकेल, पण असं काही कोणाला हे नाही की हे सगळं 15 पावतीचं पुस्तक संपलंच पाहिजे असं काही नाही आहे. तर एक सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं या सेवेसाठी आपला एक प्रयत्न प्रत्येकानं करा. जाताना हे पावती पुस्तक घेऊन जावा. तुमच्याकडं जर घरी ज्यांच्याकडे आपण हे जाणार आहे सभासद नोंदणीसाठी, जाताना जर तुमच्याकडे हे मासिक असेल घरचे जुने, तर 1-2 पुस्तकं घेऊन जायचं. त्यांना मासिक उलगडून दाखवायचं. अशा प्रकारे हे मासिक येतं. आणि तुम्हाला आणखीन जर वाटत असेल की मला सांगून ह्या मासिकासाठी त्यांना प्रवृत्त करणं, काय सांगायचं त्यांना जमणार नाही, तसं जर वाटत असेल तर आम्ही त्यासाठी हे एक पत्रक छापलेलं आहे. हे एक लॅमिनेटेड पत्रक आहे. याच्यामध्ये या मासिकाचं सभासदत्व का घेतलं पाहिजे ह्याचे एकूण 23 मुद्दे आहेत, महत्त्वपूर्ण मुद्दे. तर हे मुद्दे वाचून 1-2 जरी मुद्दे त्यांना आवडले तरी तुम्ही ते सभासद होऊ शकता असं आपण त्यांना सांगू शकतो. आणि त्या प्रकारे मग जे सभासद होतील तर त्यांना आपण काय करायचं आहे, या प्रकारे सांगून आपण त्यांची सभासद नोंदणी जी आहे ते करू शकतो. तर म्हणून एक आपण सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं यथाशक्ती आपल्या शक्तीनुसार, असं कोणी विचार करू नका की मला हे जमणार नाही आहे ना. तर मी निश्चित करू शकतो, मला जमणार नाही म्हणजे नकारात्मक विचार करून आपण आपली प्रगती जी आहे खुंटवतो. बघा एकदा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये एका दिवसामध्ये 13,200 पुस्तकांचे वितरण केलेलं होतं प्रभुपादांच्या वेळेस. आणि जेव्हा हे प्रभुपादांना समजलं, प्रभुपादांनी लगेच पत्र लिहिलं त्यांना. आणि प्रभुपादांनी त्यांचा उत्साह, त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. आणि एक लाईन प्रभुपाद खूप सुंदर त्या ह्याच्यामध्ये देतात त्यांना, आध्यात्मिक शक्तीचा हा स्वभाव आहे की आपण आपल्या शक्तीचा जितका अधिक उपयोग करतो तितक्या अधिक प्रमाणामध्ये ती वाढत जाते. बघा ही आध्यात्मिक शक्ती जी प्रत्येकामध्ये आहे आपल्यामध्ये, पण आपण तिचा उपयोगच करत नाहीये. आपल्याला वाटतं की मी हे नाही करू शकणार, असं घरी करून आपण प्रयत्नच करत नाही त्यासाठी. म्हणून म्हटलं की प्रयत्नांती परमेश्वर आहे ना, प्रयत्नाने परमेश्वर पण भेटतो. तर सभासद काढायचा होणार, तर प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. भलं त्यामध्ये यश येऊ न येऊ, आपले प्रयत्न बघून भगवंत खुश होतात. तर म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही जाताना हे पुस्तक जे आहे ते आपण घेऊन जायचं आहे. आणि जेवढे जास्तीत जास्त आपण याचे सभासद बनू शकू तेवढा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या गावातीलच प्रभूजी बाजीराव, नाव कोणचं, विमल प्रसाद. तर अनेक वर्षापासून माताजी पण आहेत सेवेमध्ये. तर प्रभूजी अनेक वर्षापासून या सेवेमध्ये संलग्न आहेत. जास्तीत जास्त लोकांना ते त्या मासिकाचं सभासदत्व म्हणजे गावामध्ये किंवा इथं पण असतील बरेच जण, तर ते बनवण्याचा प्रयत्न यावर्षी पण आणखीन जास्त त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे. जवळपास 20-30 सभासद त्यांचे आहेत. आणि दरवर्षी अनेक वर्षापासून ते प्रत्येकाला घरोघरी जाऊन ते पुस्तकाचं वितरण करतात. तर खूप सुंदररित्या अशा प्रकारे त्यांची सेवा या ठिकाणी चालू आहे. त्यांचं माताजींचं विशेष आभारी आहे आम्ही. अनेक वर्षापासून प्रभुपादांच्या या प्रचार कार्यामध्ये खूप मोठं योगदान जे आहे ते देत आहेत. तर याच प्रकारे आपलंही योगदान जे आहे प्रत्येकाने यथाशक्ती या सेवेमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यानंतर आता आपण हे पुस्तक जे आहे ते इथून आपण घेऊन जाऊ शकता. रजिस्टर पोस्टांचा काय आहे त्याचं? हां, रजिस्टर्ड पोस्ट 750 रुपये आहे. 750 रुपये, 750 रुपये हां, 1 वर्षासाठी. तर मग या प्रकारे आपण हे करू शकतो. पण ज्यांना आपण देणार आहे तुम्हाला रजिस्टर्ड पोस्टच येणार. फक्त तुम्ही जर त्या ज्यांना देणार आहे स्वतः त्यांना 500 रुपये प्रमाणे आपण घ्यायचं आहे. स्वतः आपण वितरण करणार. हां, स्वतः आपण ज्यांना देणार आहोत त्यांना सभासद बनवून आपण स्वतः त्यांना देणार आहोत. तर आणि दुसरं की जसं आम्ही रजिस्टर पोस्टनं पाठवतो तर कमीत कमी 6च्या वर जे सभासद होतील, कमीत कमी 6च्या वर, तर आम्ही त्यांची पुस्तकं सेपरेट त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवणार. त्याचे डायरेक्ट घरी येतील. कमीत कमी तेवढे लागतील त्यासाठी, कारण रजिस्टरला ते त्याच्या खाली असेल तर ते आम्हाला परवडतच नाही. त्याची किंमत कॉस्ट एवढी जाते.
तर कमीत कमी 6 जर होतील, त्याच्यावर जेवढे होतील ते प्रत्येकाच्या ॲड्रेसवर सेपरेट येतील. आणि जर कोणाचे कमी झाले तर मग काय करू आपण, ते प्रभूजींच्या ॲड्रेसवर येतील. जसं प्रभूजी आता सगळ्यांना वाटतात, तर मग त्यांच्या ॲड्रेसवर त्यांच्या ह्याच्यात पाठवू आम्ही. आणि मग ते आल्यानंतर मग तुम्ही त्यांच्याकडून घेऊन त्यांना देऊ शकता जर त्यापेक्षा कमी झाले तर. तर या प्रकारे असे या ठिकाणी आपण ह्या सेवा देऊ शकतो. तर असा हे एक आपल्या एक सेवेचा अतिशय महत्त्वपूर्ण अंग आहे. आणि प्रत्येकानं खरोखर, मी दर महिन्याचं मासिक वाचतो, तुम्ही खरोखर हे मासिक एवढं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, एवढे ज्ञान ह्या मासिकामधून आपल्याला भेटतं, आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं भेटतात. खरोखर प्रत्येक भक्तासाठी खूप आवश्यक आहे. आणि प्रचारासाठी तर आपल्याला खूप प्रभावी असा आहे. भविष्यामध्ये त्यांना प्रचार करायचा आहे, प्रवचन किंवा ह्याच्यासाठी, तर ह्या पुस्तकाद्वारे इतके सुंदर त्यामधून लेख येतात, इतके सुंदर विषय येतात, ते विषय घेऊन आपण लोकांच्या मध्ये याचा प्रचार करू शकतो. तर या प्रकारे आपण सर्वांनी यामध्ये योगदान द्यावं ही एक सर्वांच्या चरणी काय आहे विनंती आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा.